हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। बघा इकडं मस्त अशी साडी तयार झालेली आहे। तर चला कशासाठी घातली तर बघा इकडं होता आज माझ्या भावाचा लग्नाचा जागर गोंधळ। तर मी गावी आले, तुम्हाला तर तसं माहीत होतं। बघा इकडं मस्त असं हलकी बिलकीमध्ये मी स्टार्टिंगला लावलंच आहे व्हिडिओ हलकी जातो। चला असा मस्त हलकी वाजवत वाजवत एवढं भारी वाटत होतं ना। मग इकडे ह्या बघा तो माझा इथं भाऊ थांबलाय ना, त्याचं लग्न आहे आता। मग त्याच्या लग्नाचा इकडे कार्यक्रम चालू होता आणि इकडे मस्त अशी पूजा वगैरे करायचं चालू होतं। मग मंदिराकडे जायचं होतं, ते हे घेऊन वारू ते घेऊन जायचं असते। मग इकडे सगळे परडी वगैरे घेऊन आले। मग इकडे आमचं भरायचं चालू होतं मळवट। तर सगळेजण म्हणले मळवट भरा। तर बघा हे मामी आहेत आमच्या तिकडच्या गावातल्या, त्या खूप प्रेमळ आहेत। त्यांनी मस्त असं हे केलं आमच्यासोबत नाही का, असं म्हटलं छान दिसतंय असं त्यांनी मला खूप मनातून भरलं मळवट। आणि मग बघा असं वारी वगैरे खेळतात आमच्या इकडे। बघा असं हे बघा असं करत असतात, वारू असतात हे। आणि हे म्हणजे नाही का असं देवाचं असतं ते बघा हे वारी। आणि ह्याला काय म्हणतात ते काय माहिती यार, मी विसरते। माझं चुलता वारू आहे पण तरी बघा असं अंगात येतं देव वगैरे। आणि असं लिंबू पिळून बघा असं करायचं असतं, ते लिंबू पाडायचं असतं, ते पाडलं ते खूप। मग इकडं मस्त अशी एवढी सारी मंडळी बघा, मी माझी बहीण इकडं बघत बोलत थांबलेलं बघत मग माझी बहीण आणि मीच होतो सोबत असं। मग मस्त थोडा वेळ असं मंदिराकडे जायचं असतं खंडोबाच्या, असं वाजत गाजत जायचं असतं। आपण महाराष्ट्रीयन म्हणल्यावर तर सगळ्याला माहीतच असणार असं असतं ते। मी स्टार्टिंगला व्हिडिओ दाखवणारच आहे तुम्हाला। हे बघा कसलं भारी वाटत होतं। आणि इकडे एवढे छान 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 वारू होते, असं मस्त भारी वाटत होते। हे बघा कसलं भारी खेळत होते। तर असा मस्त असा कार्यक्रम चालू होता। मग फायनली आम्ही गेलो मंदिराच्या जवळ जात हे बघा असं मस्त देव वगैरे असतात म्हणे वारू। मग ते वारूच्या काय म्हणतात ते भंडारा वगैरे लावतात आणि मग मंदिराच्या इकडे घेऊन जातात असे बघा। इकडे सगळे आमची पाहुणी मंडळी मग परत वाजत वाजत गेलो मंदिरापाशी पोहोचलो। हे बघा इकडे आमचं गावचं मंदिर आहे, इकडे खंडोबाचं आहे आणि समोरच्या साईडला मारुतीचं मंदिर आहे बघा। लहानपणी गेलेलं आता थोडंसं वेगळंच वाटते नाही का गावात गेले की खूप दिवसांनी। मग आम्ही पूजा होईपर्यंत बसलो। मग इकडे मस्त अशी मंदिरातली पण पूजा वगैरे झाली, तिकडे आरती झाली आणि मग निघालो घरच्या रस्त्यानं। बघा इकडे मग गावात होते तेवढे सगळे देव करायचे असतात ते पण केले आणि घरच्या रस्त्याला निघालो आम्ही। हे बघा मग घरी आलो तर बघा बिर्याणीचा बकरा कटला होता। बकरा कापून म्हणजे जागरण गोंधळ म्हणल्यावर तर बकरा असणार, मग त्याची बिर्याणीच बनवली होती अशी मस्त। सगळे लोक जेवले आणि रात्रभर कार्यक्रम एन्जॉय केला मी, म्हणजे केला नाही मी झोपले, कारण की मग गावाला मला काय माहिती मूडच फ्रेश नाही राहत असा। मग इकडे बघा रात्रभर असं जागरण गोंधळ होता आणि माझी तब्येत झाली होती खराब, कारण की माझं डोकं खूप दुखते गावी आल्यापासून काय माहिती का। आणि इकडं मस्त मस्त असं हे झालं होतं जागरणचा कार्यक्रम चालू। मी माझी बहीण ते सगळे बसलो होतो, इकडं पप्पा आई पण होते तिकडं घरी। मग असा कार्यक्रम झाला। तर चला आजसाठी एवढंच।